ग्रामपंचायत राजूरच्या वतीने मुख्यमंत्री पंचायत राज ग्राम समृद्धी अभियानाअंतर्गत 15 वित्त आयोगाच्या माध्यमातून आज या ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प राजुरी गावातील सर्व सन्माननीय मान्यवर मंडळींच्या उपस्थितीमध्ये कार्यान्वित होत आहे। खरं म्हणजे सौर ऊर्जा हा अक्षय ऊर्जेचा स्रोत आहे आणि हळूहळू आपण पाहिलेलं आहे की सौर ऊर्जा आणि सौर ऊर्जेवर आधारित उपकरणं ही वापरणं ही काळाची गरज आहे। राजुरी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आज आपण पाहिलं तर आपली जी सार्वजनिक विहीर आहे त्या ठिकाणी सौर पंपाची उभारणी केलेली आहे आणि या ठिकाणी आपली इथं जी वॉटर डिस्ट्रीब्युशनची पाण्याची टाकी आहे त्या ठिकाणी हा सौर ऊर्जा प्रकल्प आज बसवलेला आहे। विशेष करून आपण जर या परिसरामध्ये पाहिलं तर याच ठिकाणी आपलं एक राजुरी गावचं रेस्ट हाऊस सुद्धा या ठिकाणी होत आहे मान्यवर पाहुणे मंडळींसाठीचं आणि त्याच्या समोर पार्किंग पण आणि सौर ऊर्जेचा वापर करून विद्युत निर्मिती करणे, त्याच्यावरती पाण्याची टाकी आणि पंप चालवणे आणि इतर रेस्ट हाऊससाठी सुद्धा ऊर्जा उपलब्ध करून देणे या दुहेरी हेतूने आज या ठिकाणी हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आलेला आहे। राजुरी गाव हे आपलं जुन्नर तालुक्यातील एक अत्यंत अद्ययावत आणि आदर्शवत असणारं गाव आहे आणि अनेक नानाविध प्रकारचे प्रकल्प राजुरी गावाने दिशादर्शक म्हणून या ठिकाणी तालुक्याच्या समोर ठेवलेले आहे। मोठ्या प्रमाणावरती आपण जर आज पाहिलं तर अंडरग्राउंड ड्रेनेज सिस्टीम करणारं राजुरी हे पुणे जिल्ह्यातलं पहिलं गाव होतं। त्यानंतर राजुरी गावठाण काँक्रीटीकरण असेल, पेविंग ब्लॉक बसवणे असेल, विद्युत शवदाहिनी असेल, अद्ययावत असणाऱ्या प्राथमिक शाळा असतील, त्याचबरोबर प्राथमिक आरोग्य केंद्र असेल, ग्रामपंचायतची सुंदर आणि सुबक नेटकी इमारत असेल, राजूरच्या सगळ्या वाड्या वस्त्यांपर्यंत सर्व मळ्यांपर्यंत डांबरी आणि काँक्रीटचे रस्त्यांची निर्मिती असेल, या प्रकारचे अनेक नानाविध प्रकारचे उपक्रम यापूर्वी ग्रामपंचायत राजूरच्या माध्यमातून यशस्वीपणे त्या ठिकाणी संपन्न झालेले आहे। यामध्ये राजुरी गावातील सर्व जुन्या गाव कारभारी मंडळींनी, तत्कालीन ग्रामपंचायतीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी असतील, गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी असतील आणि जुन्नर तालुक्यातील आजी माजी आमदार, खासदार महोदय, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत सदस्य या सर्वांनी भरीव अशा प्रकारचे योगदान दिलेलं आहे। आज सुद्धा या दोन्ही ठिकाणी हा सुंदर अशा प्रकारचा प्रकल्पाची उभारणी ग्रामपंचायत राजूरच्या वतीने करण्यात आलेली आहे। मी त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो आणि निश्चितपणे ह्या दुहेरी हेतूने जो हा प्रकल्प या ठिकाणी कार्यान्वित केलेला आहे की जो पार्किंग म्हणून पण वापरला जाईल आणि विद्युत निर्मिती सुद्धा होईल, हा सुद्धा एक निश्चितपणे आदर्शवत असा इतर गावांसाठी ठरणार आहे। धन्यवाद। हा राजुरी ग्रामपंचायत यांचा सकस आहार नावाने हा इथं विहीर आहे। तर या विहिरीवरती जे आहे जो मीटर आहे त्याला 2 पंप जोडलेले आहेत 5 HP चे। तर ही जी सिस्टम आपण केलेली आहे ही 18 किलोवॅट ऑन ग्रिड सिस्टम केलेली आहे। म्हणजे दिवसा जे पंप आहेत त्या सिस्टम वरती रन करणार सोलर वरती आणि त्यातनं जी एक्स्ट्रा अजून शिल्लक राहील ती वीज MSEB ला जाणार, त्याचे रिडिंग त्या मीटरला पडणार। तो मीटर त्या टाईपचा नेट मीटर म्हणतात त्याला। आणि रात्रीचा जर पंप चालवला तर ते MSEB ची घेणार आणि मंथ एंडला जे बिल येतं मग त्याला 3 रिडिंग जातात आपले। एक जनरेशन आपण किती केला, आपण एक्सपोर्ट किती केला आणि इम्पोर्ट किती केला। इम्पोर्ट पेक्षा एक्सपोर्ट आपण जर जास्त केला तर फक्त स्थिर आकार आपल्याला भरायला येतो, तो येतो 500 रुपये। आणि समजा आपण इम्पोर्ट जास्त केला आणि एक्सपोर्ट कमी केला तर मग डिफरन्स बिल भरायला येतं। अशा टाईपचा कन्सेप्ट आहे। अतिशय सुंदर प्रोजेक्ट झालेला आहे। शाळेने पण त्यासाठी जागा उपलब्ध करून दिली, माऊली शेटनी भरपूर सहकार्य केले आणि एक ग्रामपंचायतच्या कामाचं एक काम करण्याची संधी दिली, त्याबद्दल सर्वांचे आभार। धन्यवाद। गावामध्ये अनेक वर्षापासून इथं आपण विहीर आणि त्या विहिरीच्या माध्यमातून राजुरी गावाला सर्व पाणी पुरवठ्याचं नियोजन आपण करत होतो। त्यात MSEBचं लाईट बिल भरपूर मोठ्या प्रमाणात यायचं, कारण गाव मोठं आणि सर्वच दृष्टीनं आज इथं सोलर पंप आपण ग्रामपंचायतीच्या वतीनं बसवण्यात आलाय। ती आता त्यांनी माहिती सांगितली की दिवसभर जर इथं चालला तेवढं पाण्याची टाकी भरून आणि जर रात्रीची गरज पडली तर MSEB कडे जे बिल उरलेलं जाणार MSEB कडे ते MSEB ते बिल आपल्याला मॅनेज करून, म्हणजे आपल्याला बिलच येणार नाही। एक चांगला प्रकल्प या ग्रामपंचायतीच्या वतीनं आयोजित केलेला आहे आणि एक चांगला प्रकल्प आपण उभा केलाय, त्याबद्दल सर्वांचं मनापासून देश आहे। त्यामध्ये भारत हा एक असा देश आहे की सोलरचा वापर अत्यंत वेगाने वाढवणारा देश आहे आणि हे कौतुकास्पद बाब आहे। आपण आधुनिकतेकडे झुकत आहोत याचं हे लक्षण आहे। विशेष म्हणजे ग्रामपंचायत राजुरीने नेहमीच वेगळे उपक्रम सर्वात अगोदर राबवायचा प्रयत्न आपण करतो। आमच्याही लहानपणी किंवा सभापती लहान असतील तेव्हापासून
राजुरीची गटारं जी आहेत ती भूमिगत होती. जेव्हा पाईपने असं पाणी नेण्याची पद्धत माहीत नव्हती तेव्हा देखील ती बंदिस्त गटारं जी आहेत ती असायची. नंतर त्याचं आधुनिकीकरण झालं. थोड्याच दिवसात या ठिकाणी दिलेलं पाणी जे आहे त्याचं रिसायकलिंग प्लॅन्ट जो आहे तो तयार होणार आहे. विल्हेवाट लावण्यासाठी आपल्याला काही सोय नाही, परंतु आपण इतर ठिकाणी प्रोजेक्ट साठी हा कचरा देतोय. स्वतःचा प्रकल्प काही दिवसामध्ये उभा राहील. ऊर्जा बचत या दृष्टिकोनातून मला वाटतं 18 केव्हीची 2 आणि 8 केव्हीचं 1 असे प्रोजेक्ट जे आहेत ते सोलर ऊर्जेचे उभारलेले ही एक कौतुकास्पद बाब आहे. आणि दुसरं म्हणजे आपण ज्या इमारतीमध्ये आहोत ही इमारत उंच असल्यामुळे त्याच्यामध्ये लिफ्टची गरज होती. आदरणीय सभापती साहेब नेहमी म्हणायचे वर यायचं म्हणजे यावं वाटतं पण काच लागतोय, परंतु ती लिफ्ट जी आहे ती बसवावी, ती बसवली गेली. अत्यंत देखणे दिमागदार अशा प्रकारची आहे. अत्यंत चांगली ही इमारत जी आहे ती झालेली आहे. आणि तिच्यामध्ये एक कमतरता जी वाटत होती लिफ्टची ती सुद्धा आता पूर्ण होते आहे. आपण नेहमीच या जागेमध्ये येतो त्यामुळे त्याची भव्यता, दिव्यता, वैभव, आधुनिकता या बाबी आपल्याला वाटत नाही, परंतु नवीन माणूस ज्या वेळेला येतो आणि हे सगळं पाहतो त्यावेळेला तो आश्चर्यचकित होतो. ही अत्यंत कौतुकाची बाब आहे. या निमित्ताने ग्रामपंचायतने हे अत्यंत चांगल्या प्रकारचे प्रोग्राम घेतल्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. लिफ्टचं काम जे आहे ते मेसर्स फोर्स टेक्नॉलॉजी पुणे सतीश शेठ भालेराव यांनी काम केलेलं आहे. आणि सोलरचं अब्दुल कादिर मोहम्मद शफी मोमीन यांचं क्वालिटी इरिगेशन अँड सोलर ओतूरचं आहे. त्यांनी ही कामं केलेली आहेत. सगळीच कामं अत्यंत चांगली आहेत. यामध्ये आपण पाहत असाल की जिथं रेस्ट हाऊस होणार आहे त्याच्या पुढच्या बाजूला पार्किंग जे करायला लागतंय तेच पार्किंग सोलरच आपोआप झालेलं आहे. त्याच्या खालीच आपण गाड्या लावू शकतोय. 2 in 1 अशा प्रकारचा वापर जो आहे तो होणार आहे. ही आगळी वेगळी कल्पकताही मला वाटतं आपल्यासारख्या ठिकाणी वापरली जात असेल. तो परिसर पाहिला आतमध्ये गेल्यानंतर सुंदर अशा प्रकारचा आहे. त्याच्यामध्ये अजूनही सुंदर बनवावा की आता आम्ही बी ज्येष्ठत्वाकडे झुकत चाललेलो आहे सर, त्याच्यामुळे वय झालं की आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला सगळ्यांना तिथं रममान अशा प्रकारचं वातावरण वाटेल असं बनवायला आपण सुरुवात करावी. हा एक सर्वात मुख्य उद्दिष्ट म्हणजे गाव विजेच्या दृष्टिकोनातून स्वयंपूर्ण व्हावं या दृष्टिकोनातून आम्ही सर्वांनी अत्यंत चांगला असा निर्णय घेऊन 2 18 किलोवॅटचे जे सौर ऊर्जा प्रकल्प उभारले. याचा भविष्यामध्ये निश्चितच फायदा होईल. तसेच आपल्या ग्रामपंचायतच्या लिफ्टचं उद्घाटन असेल. ज्येष्ठांना ये जा करत असताना अडचण होत होती, त्यामुळे खरं तर अत्यंत अभिनव असा उपक्रम आपण ग्रामपंचायतच्या माध्यमातून राबवला. आपण सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी देखील अत्यंत चांगलं सहकार्य केलं, त्यांना देखील धन्यवाद देते. आणि आज आपण या ठिकाणी सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल तसेच डिजिटल सेवा जे आहे त्याचा देखील उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न झाला. या डिजिटल सेवा या माध्यमातून खरं तर अनेक विविध शासकीय योजना असतील या सर्वसामान्य आणि तळागाळातील लोकांना पोहोचवण्यासाठी ग्रामपंचायतच्या माध्यमातून खरं तर व्हॉट्सअप असेल, इंस्टाग्राम असेल, फेसबुक या माध्यमातून तत्काळ लोकांना माहिती मिळावी हा हेतू डोळ्यासमोर ठेवून ग्रामपंचायतने डिजिटल सेवा हा उपक्रम चालू केला आहे. तसेच आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद देते.